नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने वन नेशन वन इलेक्शन संदर्भातील अहवाल तयार केला होता. या अहवालात एक देश एक निवडणूक विधेयकाच्या बाजूने शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत सादर केले जाईल अशी चर्चा होती. त्यानुसार आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली असल्याची माहिती आहे. आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडले जाईल. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचे रूप प्राप्त होईल. त्यामुळे आता एनडीए सरकार एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत कधी मांडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान पुढील आठवड्यात हे विधेयक मंजुरीसाठी संसदेच्या पटलावर मांडले जाऊ शकते. मात्र इंडिया आघाडीचा एक देश एक निवडणूक असणारा विरोध पाहता या विधेयकाला इतक्या सहजासहजी मंजुरी मिळण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. एक देश एक निवडणूक हा भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी विषय आहे. देशात तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर भाजप एक देश एक निवडणूक हे धोरण पुढे नेईल याबाबत अंदाज वर्तवले जात होते. हे अंदाज आता खरे ठरण्याची शक्यता आहे. लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयकाला विरोध झाल्यास ते संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले जाऊ शकते. मात्र सत्ताधारी एनडीए आघाडी एक देश एक निवडणूक विधेयकाला यंदाच्या अधिवेशनात मंजूर करून घेऊ शकते का हे आता पाहावं लागेल. या विधेयकावरून संसदेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष काय भूमिका घेतात हे आता बघावं लागेल. एक देश एक निवडणूक हे विधेयक संसदेत मंजूर झाले तरी त्याची अंमलबजावणी 2029 पासून होईल. एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर होणार असल्याची माहिती आहे. एक देश एक निवडणूक बाबत रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. एक देश एक निवडणूक विधेयकाबाबत सरकारची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला एकमताने हे विधेयक मंजूर करून घ्यायचंय. त्यामुळे या विधेयकावर चर्चेसाठी ते विधेयक मोदी सरकार सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समिती किंवा जेपीसी कडे पाठवू शकते. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा एक देश एक निवडणूक या धोरणाचा उल्लेख केलाय. हे धोरण लागू होणे देशासाठी कशा प्रकारे फायदेशीर आहे असे भाजपचे नेते वारंवार सांगताना दिसतायत. यंदा स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातही मोदींनी वन नेशन वन इलेक्शन धोरणाचा उल्लेख केला होता. एक देश एक निवडणूक या निर्णयासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा. संपूर्ण 5 वर्षे राजकारण चालत राहायला नको. निवडणुका केवळ 3 ते 4 महिन्यात व्हाव्यात. एकाच वेळी निवडणुका होत असल्यानं विकास कामांना खीळ बसणार नाही. निवडणूक आयोजनाचा खर्चही कमी होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं आणि आता ते खरं होताना दिसतंय. अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.